तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे। अडचणीत आलेल्या कारखान्यांना उभं करण्याचं सोडून त्यांना उद्ध्वस्त करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घेतल्याचं ते म्हणाले। तर कारखान्यांचं ओझं सरकारनं का घ्यावं असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय। जर ही किंमत देण्याची ऐपत नाही म्हणून कारखान्यांच्या कारवाई करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात, त्यांच्या हातामध्ये अधिकार आहे। पण ते कारखाने मागच्या सरकारने जसं किंमत देऊ शकत नसताना किंमत कशी देता येईल यासाठी त्यांनी लक्ष घातलं। आपण उभं करणं चालवणं याच्यासाठी आहोत, आपण उभं केलेलं उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, याची नोंद राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। पवार साहेब काय म्हणाले मला माहिती नाही, पण हे त्यांना देखील माहिती आहे, इतके वर्ष त्यांनीही राज्य चालवलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये कारखान्यांनी ते पेमेंट करायचं आहे। कारखान्यांचं पेमेंट राज्य सरकार का करेल? त्यामुळे कारखान्यांची लायबिलिटी राज्य सरकार का डोक्यावर घेईल? आम्हाला शेतकऱ्याला काय द्यायचं असेल तर ते आम्ही योग्य प्रकारे देऊ, पण कारखान्यांची लायबिलिटी राज्य सरकार आपल्या अंगावर घेणार नाही, यापूर्वी कधी घेतलेली नाही। मात्र या संदर्भात त्यांना मदत झाली पाहिजे, कारण शेतकऱ्यांना त्यांना पेमेंट करायचं म्हणून आम्ही मागच्या काळात असं झालं असताना कुठल्याही राज्य सरकारने एक नवीन पैसा दिलेला नाही। त्याच्यामध्ये SDF मधनं काही ना काही लॉंग टर्मचे लोन्स दिलेले आहेत, तर तोच रूट जो आहे तो आम्ही या ठिकाणी घेतो आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।